तर गोंडेगावमध्ये आपले अजय ट्रॅव्हल टायर या ठिकाणी ना मी थांबलो होतो, त्यांनी थांबवलं मला, मग चहा पाणी बिणी पिलं आणि सगळे आपले फॅन फॉलोअर्स आहे. असा कोणताच व्यक्ती नाही का तो आजपर्यंत आपले व्हिडिओ बघत नाही. आणि शब्द त्यांनी लगेच आल्या त्यांच्या लक्षात आलं काय शब्द असतो आपला. तर हेच आपलं एक प्रेम असतं. प्रत्येकांना 5-10 मिनटं तरी वेळ द्यावा लागतो. नाही तर काय माहिती का, काही काही जण असतात फक्त सायकलवर उभं राहता आणि लगेच निघून जाता. मी प्रत्येकांसाठी वेळ देतो, कारण की महाराष्ट्राचं प्रेम माझ्यावर एवढं आहे का अजून पण महाराष्ट्राचं प्रेम माझ्यावरून कमी झालेलं नाही. आणि जर कारण की विषय असा आहे का मी कधी कोपरगाववरून निघलो मी तर प्रत्येक गावांचे नाव घेतले, जसं की पुलतांबा, इथं हे गोंडेगाव म्हणून या ठिकाणी, पुढं आता खैरी निमगाव, नंतर पुढं श्रीरामपूर, डायरेक्ट नेवासा फाटा. जसे जसे मित्र कंपनी फॅन फॉलोअर्स भेटतील तसं तसं मी थांबल. आणि हॉटेल जानेमनचे मालक आहे, त्यांनी आपल्याला चहा पाणी दिलेलं आहे. मी 5-10 मिनटं प्रत्येक ठिकाणी थांबलो तर ते 2 शब्द काहीतरी बोलतील, जे बोलायचं असेल ते जे म्हणतील ते. काय बोलणार होता आपण? हॉटेल जानेमनचे मालक प्रसिद्ध इथं हॉटेल जानेमन, त्याला थांबवलो आम्ही इथं दिसल्यानंतर. आणि तुमचं बघा चहा पाण्याबद्दल तुमची व्यवस्था केली त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आमच्याकडे. तर आपल्यासोबत आता कोपरगावचे ट्रॅक्टर चालवणारे सकाराम भाऊ आहे. आम्ही आता पुलतांब्यामध्ये ज्यूस घेतोय, ते पण वरखेडला चालले आणि मी पण वरखेडला चाललोय. कारण की विषय असा आहे, ते बाईकवर असले बी आणि तरी पण मी सायकलवर, तरी पण ते माझ्या सोबतच चालू राहिले. तरी कारण की ऊन खूप असल्यामुळे मी पण जास्त रिक्स नाही घेते, मी पण दमादमाने चालतोय. आणि आता मी पण लवकरात लवकर, एक तर माझा मुक्काम वरखेडला जात असताना बेलापूरचे फॅन फॉलोअर्स भेटलेले, ते आता चालले होते बाहेर कुठेतरी कामानिमित्त. नेमकी मी थोडंसं पुढे गेलो, त्यांनी हात केला. कारण की आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी थांबावं लागतं, कारण की हेच आपलं प्रेम असतं. जर आपण नाही थांबलो तर काहीच होणार नाही. कारण की प्रत्येकांना वेळ द्यायचा, प्रत्येकांशी बोलायचं आणि निवांतमध्ये चालत राहायचं. कारण की फॅन फॉलोअर्स असे जे, कारण की वेळात वेळ काढून सगळ्यांना वेळ जर दिला ना तर आज तुम्ही खूप पुढे नाव कमवू शकता. तर एवढं सांगतो भावानो, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर आपल्याला कॉलरचे फॅन फॉलोअर्स भाऊ भेटले होते, ते बोलले मी भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघतो. आणि विषय असा झाला की मी सायकलवर दमादमाने चाललो होतो आणि ते पुढे येऊन म्हणजे ते विचार करत होते का मीच आहे का म्हणून. तर मग त्यांनी आपल्याला इथं हॉटेलवर थांबवलं. मग आता रस घेतोय आम्ही आणि मी पण लवकरात लवकर निघतो. अजून कोणालाच भेटलेलं नाही मी, मोकर घामाघाम झालेलो आहे. वरतून ऊन असं आहे का, कारण की उन्हाचं सांगू शकत नाही आपण. आणि आज मला तर वाटतं मी वरखेडला लवकर म्हणजे पोचलो तर ठीकच आहे, नाही तर मग आपला मुक्काम एक तर नेवासात होऊन जाईल. कारण की जास्त रिस्क घ्यायची नाही. यात्रा उद्या सकाळी येतं का अर्धा 1 तासात तिथं आपण पोचून जाऊ. तर भाऊ काही बोलायचं असेल तर बोलू शकता माझ्याबद्दल. आपल्याला कोपरगावचे फॅन फॉलोअर्स भेटले आणि पहिली गोष्ट मी मास्क लावलेला होता आणि माझी एक वेगळीच गणगण चालू होती. तेवढं ते आणि थांबा मग थांबलो आपण. कारण की हेच आपलं प्रेम असतं. 5-10 मिनटं प्रत्येकानं वेळ द्यायचा, थांबायचा नाही. मी आता वरखेड रोडला शिरसगाव च्या आपले 12 ते 13 किलोमीटर मागं आहे आणि सलबतपूरच्या 6 किलोमीटर मागं आहेत. आपल्याला सगळे फॅन फॉलोअर्स भेटले आणि प्रत्येक जण म्हणजे वरखेडमध्ये एवढे फॅन फॉलोअर्स भेटणार आपल्याला. मी कालच सगळ्यांना सांगितलं का भाऊ मी उद्याचे दिवस म्हणजे 7 तारखेला मी तिथंच थांबणार आहे मुक्कामी, तर येऊन सगळेजण त्याच ठिकाणी भेटा. एवढं सांगतो भावानो, आज कोपरगावचे फॅन फॉलोअर्स भेटले म्हणजे मला एक वेगळाच आनंद झाला आणि त्यांना पण एक आनंद झाला. एवढं सांगतो भावानो, काय बोलायचं असेल तर बोलू शकता भाऊ. धन्यवाद. लय गर्दी वरखेडला, भरपूर आहे भरपूर. तर आपल्याला सारोळा कासार या ठिकाणचे भाऊ भेटलेले फॅन फॉलोअर्स जे आपले अहिल्यानगर जिल्ह्यामधले, ते वरखेडला जात असताना ते म्हणजे खास म्हणलं त्यांची कोणी मित्र कंपनी येत असेल पाठीमागून, तर ते खास माझे म्हणजे मला भेटण्यासाठी इथं थांबले होते आणि व्हिडिओज बघत होते ते का, म्हणजे लक्षात आलं नाही हाच आहे का बुवा. तर ते दुसरे होते, त्यांच्या लक्षात आलं होतं मीच आहे म्हणून. तर कारण की धूळ असल्यामुळे मी मास्क लावून आता चाललो होतो. तर 2 शब्द काहीतरी बोलतील भाऊ. तर मी आदेश पाठराव, तर मला वाटलंच नव्हतं की तुम्ही मास्क बांधलं होतं त्यांनी, पण यांना भेटलं म्हटलं तुम्हीच का समाधान म्हणून ते म्हणजे त्यांना भेटून खूप भारी वाटलं. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. थोडंसं सध्या म्हणलं नाश्ता करून घेऊ, कारण की परत वेळ भेटणार नाही. आता 11 वाजत आलेले, लवकरात लवकर आता स्टॉप फक्त डायरेक्ट एक तर श्रीरामपूर नाही तर नेवासा, मध्ये कुठंच थांबणार नाही. थोडाफार नाश्ता करून घेऊ म्हटलं, नाश्ता करतो लवकरात लवकर निघतो. कारण की फॅन फॉलोअर्स भरपूर काही ताण देतात मला, त्यामुळे मी प्रत्येकांना वेळ नाही देऊ शकत. फक्त प्रत्येक ठिकाणी 4-4, 5-5 मिनटं थांबतो, सगळ्यांना भेटतो, पुढे निघतो. चला लवकरात लवकर बघूया.